शेवटचे 4 मिनिटं जोरदार सामना या ठिकाणी सुरू चांदीचा सिक्का संपतजी सोनी यांच्याकडून प्रायोजित केलेला आहे। सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे त्यांनी टाळ्याचा गडगडाट असू द्या। आदरणीय संपतजी सोनी आणि या प्रेक्षक जे पदक जिंकतात त्यांच्यासाठी सुद्धा एक ऑफर ठेवलेली आहे। समजा त्यांच्याकडून 1 किलो सोने घेतले तर आजच्या दिवशी त्यांना 1 किलो सोने मोफत भेटणार आहे। हे काय फक्त त्यांनी 1 किलो सोना घेऊन चांदीचा सिक्का आहे। माझे लोक बहुत विनंती त्यांनी चांदीचा सिक्का आहे। मंचावर कसं वाटते अभ्यास करत राहा। शिवचा तुझा असर वाईट हो। शुभेच्छा धन्यवाद। स्वागत प्रकाशजी मौजे करतील यांना मी विनंती करतो। सॉरी भीमराजजी बायकार करतील यांना मी विनंती करतो। सुरुवात काही हेमंत भाऊ तिथे आपला माईक घेऊन घ्या। बालू वंजारी आमगाव यांचे स्वागत देवानंदजी मुंडे करतील यांना मी विनंती करतो। देवानंद मुंडे। हिंदी से क्वेश्चन रहेगा, भारत के खेल मंत्री कौन है? मानसी अरुण कुठे स्टेजवर जायचे तुझा स्वागत होणे मंडळी करणार आहे। मानसी अरुण कुठे हिंदी सेक्शन में पहले क्वेश्चन का आंसर सही दिया है। दूसरा क्वेश्चन में राजू लांझे के लिए राजू लांझे आमगाव यांचे स्वागत विनोद ब्राह्मणकर आहे। कबड्डी संघ के कौन है? पंचायती राष्ट्रीय खेळाडू एक जगत आहे बघा। आपने दो राष्ट्रीय खेळाडू तीसरा और आखिरी सवाल आखिरी सवाल रहेगा। आपने तीनों सही सवाल दिए हैं, आपको मिलता है चांदी का कॉइन। आपका नाम है अंकिता सिंह, आपका पॉइंट प्राइज रीवा मध्य प्रदेश से। कांग्रेचुलेशन। इनके लिए सभी तालियां बजाएंगे और इनका पॉइंट मंच पे जाएगा। आदरणीय लोकेश जी इनको कृपया मंच जाइएगा। तर प्रेक्षक मंडळीला विनंती आहे काही क्षणानंतर पुन्हा भेटू आपण खेळाचे आस्वाद घेऊ। हेमंत भाऊ सुटे लोकेश भाऊ तुझे त्यांना घेऊन या आणि सरपंच साहेबांच्या हाते त्यांना पॉईंट द्या। हेमंत भाऊ सुटे आपली कॉमेंट्रीचा पार्टी हेमंत भाऊ सुटे
राकेश भाऊ चव्हाणे महाराष्ट्र पोलीस. राकेश भाऊ चव्हाणे महाराष्ट्र पोलीस. आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावे. राकेश भाऊ चव्हाणे महाराष्ट्र पोलीस. हेमंत भाऊ छुटे. मानसी अरुण छुटे यांना सरपंच साहेब हे चांदीचा शिक्का देऊन गौरव करतात. त्यांनी 3 प्रश्नांची उत्तर दिलेली आहे. कॅमेरामन तुम्ही फोटो घ्या. प्रेक्षकांना विनंती आहे, टाळ्यांच्या गडगडाट असू द्या. तुमच्या कार्यक्रमावर प्रेक्षक मंचासमोरील गर्दी कमी करावी. मंचासमोरील गर्दी कमी करावी. गेम तो खेल ही रहे हैं, लेकिन अच्छा कलर लालच भी रखते हैं. लोकेश भाऊ उनको माइक दीजिएगा. लोकेश भाऊ माइक अरे दीजिएगा. ये क्वेश्चन है आपको. हेलो, आपको क्वेश्चन है. आपने अभी तक के बहुत सारे मैचेस टूर्नामेंट खेले होंगे, उसमें से आपको भजे पार कैसा लगा? भजे पार अच्छा लगा. आप एक तरफ से आपको सुझाव चाहिए कि इसमें और कुछ क्या बदलाव कर सकते हैं? थोड़ा लोगों तक भी जाना चाहिए आवाज. थोड़ा पास लीजिएगा. मैच तो अच्छा होता है, लेकिन हमने यही सोचते थे कि मैच का भी पहले डिसीजन लिया गया था, लेकिन क्या हुआ शाम को जब ये पानी गिल्ली होती है इस वजह से ओला जाएगा, तो इस वजह से हमने ये मिट्टी का रखा है. लेकिन उसमें भी प्रॉब्लम था. इसके पहले हमने 1-2 साल पहले खेला था. चलो आपल्या उम्मीद करते हैं कि अगली बार भी आ जाइएगा. भजनमंच केंद्र मॅटवर होणार होत्या प्रेक्षकांसाठी माहितीच तो सांगतो. परंतु दिवस आणि रात्रीचे खेळ असल्यामुळं सध्या थंडीचे दिवस अरे कार्ड देना, टेक्निकल पॉइंट देना. कृपया तिकीट खरेदी करावी. येणाऱ्या पावसाला विनंती आहे, त्याला कृपया या बसायच्या व्यक्ती आलेल्या नसतील का कृपया बाबतीत गेट मधील लोकांना विनंती आहे, कृपया चला समोर चला. आहे सगळ्यांची जागा व्यवस्था केलेली आहे, कृपया समोर या. इथून कृपया येणारे आगे नहीं बैठना.
बता दिया पंकज भाऊ बता दिया शुभम यादव भाव मेरे को बहुत हटलेट आएंगे भैया इसका फिर इनकी आएंगी कट हंड्रेड अपना खेलने किधर समझलास का शरण महंगे हंड्रेड ना उठा जाएगा बहुत 100 है इनकी भी 100 है इनकी 100 है इतना रास्ता करते लोग कोण
आपल्या कार्यक्रमात ललिता लांजेवार मॅडम सामाजिक वनीकरण अधिकारी यांचं आगमन झालेलं आहे. तरी पण मी मॅडमच्या मंडळातर्फे खूप खूप अभिनंदन करत आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी मी प्राचार्य करतो. मंडळाचे उपाध्यक्ष हिम्मतभाऊ भाईकार यांनी मॅडमचं स्वागत करावं. मान्य श्री वसंतरावजी हिम्मत सर यांना अशी विनंती आहे की त्यांनी मंचावर घेऊन आपलं स्थान ग्रहण करावं. आणि जे सावलीच्या झाडाजवळ जे प्रेक्षक मंडळी उभे आहेत त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी साईडला, कारण की तिथून सर्वात जास्त जे स्टेडियमला पुरवलेली लाईट आहे ती सर्वात जास्त वायरिंग तिथूनच लावलेली आहे. तरी पण त्यांनी सर्वांनी जागा खाली केली आहे. अन्यथा जर कोणताही विषय झाला त्यासाठी मान्य श्री आपले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पूर्व शिक्षक मान्य श्री यादव सर असे त्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. मान्य श्री यादव सर ज्यांनी आपल्या भजपारमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये या अगोदर जिल्हा परिषद शाळेमध्ये खूप महत्वाचं आणि मोठं योगदान होतं.
अरे चला तुम्ही ऐकत नाही तू काय निघाला पहिले एवढे जोरदार सामने आणि प्रेक्षक शांत आहेत. एक तर जल्लोष होऊ द्या, खेळाडूंचा जल्लोष होऊ द्या, त्यांचे हौसले बुलंद करा. खूप दूरदूरून संघ आले आहेत, देशाच्या विविध कोपऱ्यातून विविध प्रांतातून खेळाडू आले आहेत. कृपा करून त्यांचे मनोबल खचू देऊ नका. आपण त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. शाळेच्या जीर्ण इमारतीवर जे कोणी प्रेक्षक आहेत, तुम्ही तातडीने उतरा, नाही तुम्हाला पोलिसांना स्वाधीन करण्यात येईल. इमारत अतिशय जीर्ण आहे, तिला पाडण्याचे आदेश आलेले आहेत. कृपा करून जीर्ण इमारतीत चढू नका. धोका झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही. जीर्ण इमारतीवर कोणी चढू नका. ही इमारत अतिशय धोकादायक आहे. झाडाला कोण हलवत आहे? वायरिंग गेलेली आहे गॅलरीच्या मागून. चपलस करू नका, चपलस अंगावर येऊ शकते. बोलू टाइम ऑन. अरे
तर मोठं करायचं. हो करू जातात. प्रेक्षकांना विनंती आहे की आता तिसरा दिवस सुरू आहे, तुम्ही बघून राहिला येता सगळं काही जेवण जेवण करून विचारलं सगळ्यापासून बसून तुमचे आभार आहे. पण असे दोन काल्या वाजवता फक्त राहू द्या ना कंजूसी नको. लास्ट 5 मिनट दो, शेवटचे 5 मिनिटे. बहुत ही इंटरेस्टिंग गेम. छत्तीसगढ़ वर्सेस मुंबई. छत्तीसगढ़ 25, मुंबई 24. भाजपा चषकमध्ये उपस्थित काही अतिथी वर्गांना कुठं जागा वगैरे मिळाली नसेल किंवा आमच्या नजर चुकीनं आपला स्वागत सत्कार झाला नसेल तर कृपा करून आम्हाला समजून घ्या. गर्दी खूप अफाट आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य आहे. नजर चुकीनं कोणाचं नाव आम्ही घेऊ शकलो नसेल किंवा स्वागत सत्कार झाला नसेल, कोणाला जागा मिळाली नसेल, कृपा करून आम्हाला समजून घ्या. आजची परिस्थिती तशी आहे. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी सहकार्य करावं. शेवटचे 4 मिनिटं. जोरदार सामने या ठिकाणी सुरू आहेत. अतिशय अतिकटीचे सामने. महिला असल्या तरी बहुत ही इंटरेस्टिंग मैच. छत्तीसगढ़ वर्सेस मुंबई. लास्ट 4 मिनट में खेल बचा हुआ क्वार्टर फाइनल का मैच. और पेनारोल की टीम जो कि छत्तीसगढ़ से आई है वही मुंबई की टीम महाराष्ट्र से बिलोंग करती है. मुंबई 26, छत्तीसगढ़ 25. खचाखच भरा हुआ यह स्टेडियम. भाजपा चषक नहीं देगा तो कुछ नहीं देगा. भाजपा चषक नहीं देगा तो कुछ नहीं देखा. और आपको बताना चाहूंगा भाजपा चषक अगले साल बड़े उत्साह से होने वाला है और आपकी कहता रही तो 2024 का भी चषक होगा. और रेड करेंगे रचना पात्रे नेशनल लेडीज. और 3 मिनट का खेल बचा हुआ, 4 का डिफेंस बाकी. और रेड करेंगे रचना पात्रे. और ग्रुप से 1 पॉइंट से लीड करते हुए मुंबई महाराष्ट्र की टीम, वही छत्तीसगढ़ की टीम 4 का डिफेंस बचा हुआ है. बोनस नहीं मिलेगा. वापस जाते हुए रचना मात्रे. इस रेड करेंगे 1 नंबर 10 के खिलाड़ी. वापस आइए फिर से 4 का डिफेंस छत्तीसगढ़ के खेमे में. 200 है. इस बार पॉइंट लाना होगा, नहीं तो पॉइंट मिलेगा छत्तीसगढ़ को. 4 का डिफेंस बाकी. मुंबई और निश्चित रूप से यहाँ पे मुंबई 27, महाराष्ट्र 27, छत्तीसगढ़ 25. जबरदस्त दोनों टीमें फिर से रेड करेंगे 1 नंबर सभी खिलाड़ी.
फिर से रेड करेंगे। ये रेड पिछली बार 1 पॉइंट लेने में कामयाब हुई थी। सुरू असलेल्या सामन्याच्या काळात खूप जास्त